आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मच्छी घेण्यापासून. तर हे बघा इथे उद्यासाठी काही कोळंबी घेतलेली आहे. उद्या आता यांना मॅरिनेट करणार, साफ करणार, मॅरिनेट करणार आणि फ्रीज मध्ये ठेवून देणार आणि संडे साठी मस्त अशी रवा फ्राय करून आम्ही खाणार. अशा पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात ही मच्छी घेऊन झालेली आहे. तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची आहे. 2 मिनिटं थांबा. कापून दाखव. हे बघा या बॉक्स मध्ये एक कमाल गोष्ट बघा ना. या बॉक्स मध्ये आंबे तर आहेत, गवतामध्ये आंबे असतात, पण यामध्ये लिची सुद्धा आहे. आणि ती पण किती डेंजर. आंब्याच्या पेटीमध्ये आंब्यांसोबत लिची सुद्धा आहे गवतामध्ये. मी तुम्हाला लिची खाऊन दाखवते कशी आहे ती. ऍक्च्युली ती का ठेवलेली माहितीये की ती पिकावी म्हणून. आता बघूया ही लिची पिकली का. सूर्य कापला नाही झालं माझे नख धाऱ्यात झालं. पूर्ण अख्खी लिची बाहेर आली बघा. ही बघा असं वेगळं असं दिसणार आहे. ही अशी मोठी लिची हा का. त्याला असे हिरवे हिरवे हे असतात आणि जरी पिकली ना तर लाल लाल होतात. ते हिरवे ना ते लाल लाल होतं. आता ही थोडीशी पिकली कमी आहे तरी मी तुम्हाला दाखवते त्याचा टेस्ट कसा आहे. थोडा आंबट आहे पण गोड सुद्धा आहे. ही लिची छान लागते, सेम लिची सारखीच लागते. आता ताई मला लिची काढून देते कटबीट करून. मी तर काय हातानेच चोरली मगाशी. त्या लिच्या ना इंस्टामार्टवर मी एक डबा बघितलेला एवढा. त्याच्यामध्ये मोजून 5 पीस असतील कारण की याचा साईजच मोठा आहे. तर ते कितीचे होते माहिती का, 150 काहीतरी होतं. आणि इथे बघा आम्ही 1 किलो इतक्या लिच्या फ्री मध्ये खातोय. आईची केस बघा मस्त झाली आहे. थांबा दाखवते. ओ माय गॉड, स्लीपिंग ब्युटी दिसते माझी बहीण झोपेतून उठलेली. आणि माझी आई तर कायम स्लीपिंग ब्युटीच असते. आई मस्त बाहेर बसलीये. आई तू काय बघते बाहेर अशी. गाड्या बघते. ते बघा ताई आणि भाऊजींकडून आईला सप्रेम भेट आंबे. आता खाता. तर रात्रीचा वेळ झालाय. मस्त आता विजय सेतुपतीचा पिक्चर लावलाय आणि मँगो ज्यूस पितोय कारण की थोड्याच वेळापूर्वी आम्ही कारल्याची भाजी खाल्लेली म्हणून. तर या मँगो ज्यूस सोबत आजचा ब्लॉग आपण इथे संपवूया. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.